नमस्कार मित्रांनो. त्या दिवशी माझ्या एका मित्राला एक फोन कॉल आला. कॉल उचलल्यानंतर समोरून एका महिलेचा आवाज आला की नमस्कार सर, मी सो अँड सो बोलते आहे अमुक अमुक या कंपनीतून. हा म्हटला ओके गो अहेड. त्या म्हटल्या की सर 2011च्या दरम्यान तुम्ही एक पॉलिसी घेतली होती आमच्या कंपनीकडून, पण त्याचे पुढील प्रीमियम तुम्ही भरले नाही, असं का? कारण मी बघतेय माझ्या समोर अकाउंटवरती दिसतंय की तुम्ही भरलेल्या मुद्दलावरती आतापर्यंत जो काही व्याज जमा झालेला आहे ती अमाऊंट साधारणतः 1.5 लाखापर्यंत आहे, आणि ही पॉलिसी तुम्ही अशी मध्येच अधांतरित सोडलीत. तर याबद्दल फॉलोअप घेण्यासाठी मी आज तुम्हाला कॉल केला आहे. मित्र जरा दचकला. तो विचारात पडला की 2011मध्ये मी अशी नेमकी कोणती पॉलिसी काढली की त्याचा कॉर्पस इतका जमला आहे. नाही हो मॅडम, मला काय आठवत नाही, 2011मध्ये मी अशी कुठली पॉलिसीच काढलेली नाही आहे. मग त्यानंतर शेवटी हे लोक खूप चाणाक्ष असतात. त्यानंतर ती महिला म्हटली, अहो सर असं काय करता, माझ्या कम्प्युटर स्क्रीनवरती तुमचा संपूर्ण डेटा आहे बघा. तुमचं नाव आहे उमेश जाधव, बरोबर आहे की नाही? येस. तुमची डेट ऑफ बर्थ आहे 9 ऑगस्ट 1989, बरोबर आहे की नाही? येस. आता तुमचा पत्ता बघा जो तुम्ही त्यावेळेला करस्पॉन्डन्ससाठी दिला होता. येस, C19 सुनील अपार्टमेंट, राजेंद्र नगर, बोरिवली, पूर्व मुंबई, बरोबर आहे की नाही? हा म्हणतो छान, पत्ता तो बरोबर आहे, सगळ्या डिटेल बरोबर आहेत. आता हे ऐकल्यानंतर मित्र जरा प्रश्नातच पडतो की यार पॉलिसी तर घेतलेली नाहीये, पण या कॉलच्या सुरुवातीला तिने जे काही सांगितलेलं असतं की तुमच्या मुद्दलवर जी काही रक्कम आता जमा झालेली आहे व्याज एकत्र साठून ती आहे 1.5 लाख. तर ती 1.5 लाख ही रक्कम त्याच्या डोक्यात बसते आणि तो म्हणतो की यार पॉलिसी घेतली होती की नाही कोणाच ठाऊक, आठवत तर नाही आहे, पण मग पुढे काय? मग तो विचारतो, हां मॅम ठीक आहे हे आहे सगळं असं आहे, पण पुढे काय, तुम्ही कशासाठी फोन केला होता, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट मी टू डू? मग काय, मॅडमना हेच पाहिजे होतं. ओके. मासा आयता गळाला लागलेला बघून मॅडम लगेच म्हटल्या की बघा कसं आहे माहिती का, तुमच्याकडे सर आता 2 पर्याय आहेत. एक तर तुम्ही या पॉलिसीचा जो काही सो कॉल्ड प्रीमियम आहे जो तुम्हाला तुमच्या बॉन्ड पेपरवरती लिहून दिलेला आहे, किंवा किंवा तुमच्याकडे तो नसेल तर मी तुम्हाला सांगेन, तर तो प्रीमियम तुम्ही भरून पॉलिसी कंटिन्यू करू शकता. दुसरा पर्याय असा आहे की पॉलिसी कॅन्सलेशन चार्जेस भरून तुमचे आतापर्यंत जे पैसे जमा झालेले आहेत, म्हणजे 1,50,000 जे काही जमलेले आहेत ते तुम्ही तुमच्या अकाउंटवरती इन्स्टंटली मिळवू शकता, पण तुम्हाला त्यासाठी ते कॅन्सलेशन चार्जेस भरावे लागतील. बस. उमेने विचारलं की बरं किती आहेत हे पॉलिसी कॅन्सलेशन चार्जेस? मॅडम म्हटल्या 90,000 रुपये. आता पॉलिसी कॅन्सलेशन चार्जेस 90,000 रुपये ही बाब खरंच विचार करण्याजोगी होती. दुसरी गोष्ट, देशातली कुठलीही कंपनी, जगाचं तर काही मला एवढं काही ज्ञान नाही, पण देशाची कुठलीही कंपनी, इन्शुरन्स कंपनी, पॉलिसी कंपनी, इन्व्हेस्टमेंट कंपनी तुम्हाला कधीच असा कॉल कधीच करत नाही की बाबा तुम्ही काय केलंय, तुमची पॉलिसी अशी मध्यातच का थांबली आहे, कॅन्सल करा किंवा प्रीमियम भरा, असं कधीच कॉल करत नाही आहे. पण जेव्हा 1.5 लाखाचं आमिष तुम्हाला दाखवलं जातं तेव्हा ही जी सतसत विवेक बुद्धी आहे ती काम करत नाही. कारण लोभ किंवा लालच या गोष्टी इतक्या वाईट असतात की त्या विचार करण्याची शक्तीच खुंटून टाकतात, आणि मग पुढे काय, जे घडायचं नव्हतं ते घडलं. मग माझ्या मित्राने काय केलं, त्यांनी दुसरा पर्याय स्वीकारला, कारण अमाऊंट मोठी होती ना, 1.5 लाख रुपये. हे सगळं ऐकल्यानंतर गाईज यू वोंट बिलीव्ह दिस, माझ्या त्या मित्राने त्या महिलेने सांगितल्याप्रमाणे सुमारे 90,000 जवळजवळ एका दिवसात उभे केले. कसे केले? काही मित्रांकडून मागून आणि काही पैसे बँकेतून पर्सनल लोन घेऊन. आता पर्सनल लोन ही गोष्ट काही पहिल्यासारखी आठवड्याभराने प्रोसेस होण्यासारखी नसते. जे लोक फोन बँकिंग वापरतात, इंटरनेट बँकिंग वापरतात, मोबाईल बँकिंग वापरतात, त्यांना ठाऊक असेल की पर्सनल लोन टुडे इज जस्ट अ मॅटर्स ऑफ फ्यू क्लिक्स गाईज. अगदी काही क्लिक्सवरती तुमच्या अकाउंटवरती तेवढे पैसे जे तुम्ही मागितलेले असतात ते मिळतात. बरं, थोडंसं बेसिक
त्यांनी व्हेरिफिकेशन केलं की बाबा हा नंबर कुठून आला आहे, अच्छा याच ब्रांचमधून आला आहे का, ओके हां मग असेल बाबा आपली पॉलिसी, असा विचार करून दुसऱ्या दिवशी त्याने त्या महिलेने दिलेल्या बँक अकाउंटवरती 90,000 ट्रान्सफर केले. पुढे काय जे घडायचं तेच घडलं. एकदा का पैसे ट्रान्सफर झाले त्यानंतर मॅडमने फोन बंद केला. पैसे ट्रान्सफर झाल्या मॅडमने त्यांचा नंबर ब्लॉक केला, बंद केला. आणि मग पुढे आलं ते फक्त टेन्शन. आता काय करायचं. अर्थात पुढे मग पोलीस कंप्लेंट वगैरे झाल्या. सायबर क्राईम ट्रेस करणं हे महाकठीण आहे. त्यामुळे फक्त पोलीस कंप्लेंट करण्याची फॉर्मॅलिटी करणं इतकंच त्यानंतर आपल्या हातात उरतं. त्यानंतर आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला त्याच्यातून कितपत रिझल्ट मिळेल, न्याय मिळेल, याचा तर आपण विचारच न केलेला बरं. कारण चूक आपली आहे ना, प्राथमिक चूक आपली आहे. त्यानंतर आता काय आपण कोणाकडे न्याय मागायला जाणार. खरं तर ही गोष्ट खूप आधीच घडलेली आहे. मुद्दामच हा व्हिडिओ मी बनवला नाही, कारण यू नेव्हर नो, कदाचित उशिरा का होईना जर त्याच्यावरती काय इन्व्हेस्टिगेशन झालं असेल किंवा त्याला जर काय त्याचे पैसे परत मिळाले असतील तर यू नेव्हर नो. म्हणजे मी त्या अपडेट सकट मी तो व्हिडिओ बनवला असता. पण ते 90,000 रुपये माझ्या त्या मित्राला मिळालेले नाहीत आणि ते मिळणं महाकठीणच आहे. ओके, आता इथे मी तुम्हाला सांगू इच्छितो की या व्हिडिओमध्ये घेतलेलं नाव, पत्ता, डेट ऑफ बर्थ हे सगळं काल्पनिक होतं. बिचारा माझा तो मित्र कुठेही जॉबला सुद्धा नाहीये. ही इज अ सेल्फ एम्प्लॉईड पर्सन. ही इज अन आर्टिस्ट. त्यामुळे ज्या वेळेला शोज येतात तेव्हा त्या शोजमधूनच त्यांची उपजीविका चालते. सो इट इज रिअली पेनफुल थिंग टू डायजेस्ट. पण लोभ ही अशी गोष्ट असते जी गरिबापासून श्रीमंतांना सगळ्यांनाच आंधळं करून सोडते असं म्हणायला हरकत नाही. सो आज अगदी प्रॉपर इथे बसून हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचं कारण असं आहे मित्रांनो, की माझे जे रक्ताचे नातेवाईक आहेत किंवा माझे जे आप्तेष्ट आहेत, माझे जे जवळचे नातेवाईक आहेत, तिथपासून ते सोशल मीडियावरती मला पाहणारे तुम्ही सगळे मायबाप प्रेक्षक आहात, जे माझं कॉन्टेंट एन्जॉय करता, माझं कॉन्टेंट बघता, लाईक करता, शेअर करता, या सगळ्यांपर्यंत ही सत्य घटना यासाठी पोचवायची की जेणेकरून आज त्याला हा कॉल आलेला आहे पण उद्या तुम्हाला देखील हा कॉल येऊ शकतो. सो या कॉलपासून स्वतःला कसं वाचवायचं याबद्दल तुम्हाला एड्युकेट करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. त्या व्यतिरिक्त माझा कोणताही उद्देश नाही मित्रांनो. मी पुन्हा रिपीट करतो मित्रांनो की पहिली गोष्ट, कुठलीही इन्शुरन्स कंपनी तुम्हाला असं कॉल कधीच करत नाही की तुमचे हप्ते थकले ते भरा. तर काय लोनवाले नाही आहे. लोनवाले एक वेळेस तुम्हाला कॉल करतील की तुमचे हप्ते भरलेत कधी भरणार. पॉलिसीवाले नाही करणार. पॉलिसीवाले तसं नाही करणार. सो बी अलर्ट. परत त्यात ते असं कधी सांगणार नाही की एवढे पैसे भरा मग तुम्हाला एवढे मिळतील. हा एक फ्रॉडुलंट पॅटर्न आहे. हा व्हिडिओ बघणारे जवळजवळ 50 to 60% लोकांना हा फ्रॉडुलंट पॅटर्न नक्की माहिती असेल, नो डाऊट. बट आय डोंट केअर. माझा टार्गेट ऑडियन्स तो उरलेला 50% वर्ग आहे की ज्यांना याबद्दल माहितीच नाही आहे. याच्या व्यतिरिक्त इतर बरेच प्रकार आहेत. मी आता त्याच्यावरती पण कधी कधी नंतर व्हिडिओ बनवेन. इव्हन निर्मलाला पण एक दिवशी फोन आला होता की तुमच्या वडिलांनी पैसे मागितलेले आहेत या नंबरवरती, हा तुमच्या वडिलांचा नंबर आहे, तर तुमच्या वडिलांना लवकर पैसे ट्रान्सफर करा आणि मग ते बरं होईल. पण सत्य घटना अशी आहे की निर्मलाचे वडील 2 वर्षापूर्वीच वारलेले आहेत आणि ह्याने आज फोन केला की तुमच्या वडिलांनी पैसे मागितलेत. सांगा बरं. सो हा एक पॅटर्न आहे फ्रॉडचा. असे बरेच आहेत. पण आता मी हा पॅटर्न तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतोय, तो तुम्ही लक्षात घ्या. आणि असे जर कॉल तुम्हाला आले तर प्लीज त्याच्यापासून 10 नाही 100 हात दूर राहा. ज्या कुठल्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही मित्रांनो हा व्हिडिओ बघताय त्या प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडिओ जरूर तुम्ही लाईक आणि शेअर करा. मी जनरली लाईक आणि शेअरसाठी फार बोलत नाही. इथे मी यासाठी बोलतो कारण जितके लाईक्स असतील, जितके शेअर्स असतील, तितका व्हिडिओ व्हायरल होईल आणि त्या योगे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती मिळेल. इतकाच एक निव्वळ प्रांजळ हेतू आहे. सो जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत या फ्रॉडचा पॅटर्न कळेल. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. स्टे ब्लेस्ड, स्टे सेफ अँड स्टे अलर्ट. जय हिंद, वंदे मातरम.